ना मला सगळी कल्पना आहे. मी काल या माणसाला फोन करतो, हा जागीरदार माझा फोन उचलत नव्हता. हिशोब चुकता करला मी, तुला लक्षात ठेव. मी तुम्हाला आज सांगतो, 2 दिवस फक्त मला मुदत द्या. आज बुधवार आहे, बुधवार गुरुवार जाईल, फार तर शनिवार पर्यंत तहसीलदारांनी चीफ ऑफिसरनी या ठिकाणी यायचं. 2 दिवसाच्या आत मार्किंग करून द्यायच्या. मी सगळ्यांना विनंती पण केलेली आहे, जे भिंतीला लागून तुमचं बांधकाम असेल किंवा भिंतीला लागून वरती जे काय स्टॉल आहेत ते वरचे 2-3 स्टॉल तिथले काढायचे. पण बाकीचे खालचे जे स्टॉल आहेत ना ते सगळे स्टॉल बांधायला नगरपालिकेने किंवा सुनील शेळकेनी सगळे पत्रे, अँगल आणि कॉन्क्रीटचं अख्खं मटेरियल यांना मोफत द्यायचं. 2 ते 3 दिवसामध्ये हे जागा निश्चित करून देतील. माझी तुम्हाला विनंती आहे, आम्हाला या बाबतीत समंजसपणाने जे काम सुरू आहे, आम्ही जे काही शांततेत करतोय, कारण नसताना चुकीचा पायंडा पाडू नका. गेले अनेक वर्षापासून 4 पिढ्यांपासून इथं असलेल्या लोकांच्या रोजीरोटीवरती 12 महिन्यातले फक्त 4 महिने रोजीरोटी करतात, त्याची सुद्धा तुम्हाला कदर राहिली नाही. ज्या ठिकाणी भुशी डॅम हा लोणावळा शहरातलं मुख्य ठिकाण, जे पर्यटनासाठी असलेल्या ठिकाणी ते तुम्ही बंद करायला निघालाय. याच्या मागचं षडयंत्र काय असेल, कुणाला जागेवरती कुणाला कॉन्ट्रॅक्ट घेऊन काय ताबा मिळवायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही फक्त माझ्या मागे उभं राहायचं, पुढे काय करायचं तुम्ही करायला पाहिजे. आपण कोणत्याही प्रकारे भयभीत होऊ नका. तुमचं जे काय नुकसान झालं, मला जर नुकसान झालं असेल त्याच्यात जर काय अधिकची मला मदत करता तर मी करीन. परंतु तुम्हाला जे काही स्टॉल उभे करायचे त्याकरता लागणारे पत्रे असतील, अँगल असतील, जे काय मटेरियल लागेल तेवढं मटेरियल मी तुम्हाला 2 दिवसामध्ये पोहोचतो. फक्त मला जागा एका बाजूला निश्चित करू द्या. एक ठिकाणी फक्त मला जे चुकीचं वाटलं, जिथं पाण्याचा प्रवाह वाहतोय पण त्या प्रवाहाच्या मध्येच कुणीतरी ते आपण काय होतं झुटका विकायचं जे कुणी उभं केलं होतं, तेवढे फक्त 4-5 दुकानदारांना विनंती की पाण्याच्या प्रवाहात कुणी आणू नका, नाहीतर त्या 4-5 जणांमुळे आपल्या बाकीच्यांना अडचण होती. आणि दुसरं, आता ज्या काय वरच्या कारवाया झाल्या त्याच्यातून नुकसान भरपाई द्यायची, पण इथून खालच्या प्रायव्हेट आमच्या बापाच्या मालकीच्या जागा आहेत, माझ्या दुकानदाराच्या स्थानिकांच्या, एक जरी पत्राला हात लावला, एका जरी हात लावायचा नाही. मी स्पष्टपणे सांगतो, बाहेर मालकीचे आहेत, वर्षातले 4 महिने 6 महिने व्यवसाय करतात. जर अतिक्रमण अधिक वाटलं, रोडच्या मध्ये वाटलं तर तिथं आम्ही सहकार्य करू. आम्ही म्हणत नाही की तुमच्या अतिक्रमणाला आम्ही पाठिंबा देतो किंवा होऊ द्या अतिक्रमण, पण चाललंय व्यवस्थित, सुरक्षा ते करतायत. कुणी पाण्यात व्हायला लागला, कुणी पडला तर ते दुकानदार जाऊन धावपळ करून तिथे त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. ट्रॅफिक झालं तर ते स्वतः मदत करतायत. आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, लोणावळा शहर जर माझा पर्यटनाचा असेल, माझ्या लोकांचा, स्थानिक भूमिपुत्रांचा रोजीरोटीचा प्रश्न जर या पर्यटनावर असेल तर याला गालबोट लागून देऊ नका. यांचं अस्तित्व तुम्ही अडचणीत आणण्याचा कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रयत्न करू नका. सरकार कुणाचे गेलं फाट्यावरती, गेलं खाट्यात, आम्ही रस्त्यावरती उतरलो. रस्त्यावरती उतरलो तर तुम्हाला अडचणी निर्माण होतील. एक दिवस लोणावळा बंद करून हायवे रोड बंद केले ना तर सगळ्यांची पळती होईल. आम्हाला त्या भानगडीत तुम्ही त्या मार्गाने आम्हाला जायला लावू नका. तुम्हाला माझी सूचना आहे. माझ्या आया बहिणींना सांगतो, तुमचं जे काही नुकसान झाले ते नुकसानाची किंमत द्यायचं काम सुनील शेळके करीत. तुम्हाला अडचणी जे काय तिथं आता सगळं मोडले, पायऱ्या मोडल्यात, रस्ता तोडलाय, त्याला कशा पद्धतीने व्यवस्थित करायचं 4 दिवसाच्या आत तुमचं काम सुरू करून अवघ्या 8 दिवसात तुम्हाला मी पूर्ण करतो. आता बाकीच्या चर्चा करू नका. एक मिनिट तुम्हाला सांगतो, जिथं रोडला, मेन रोडला, मुंबई पुन्हा हायवेला अडचणी होतील, काही ठिकाणी आपल्याला सहकार्य करावं लागेल. पण अशा ठिकाणी अडचणी नव्हत्या, अशा ठिकाणी कुठले धोके नव्हते, तिथं येऊन जर कारवाई करायला लागलं तर आपण ते काही सहन करणार नाही. पण एखादा टपरीवाला रोडला येऊन जर उभं करत असेल, टपरीच्या बाहेर शेड मारत असेल तर तिथं मात्र मला स्वतःला अडचणी करू नका आणि असे कोणी मला भरी घालू नका. पण जे आपलं वर्ष आहे तिथं मी सगळ्यांना मदत करीन. शादन बाबीनं किंवा सुरेखाताईनं, बाकी प्रमोद शेटनं यांनी सगळ्यांनी सांगितलं
किरण भाऊनी सांगितलं की आपण जे काही दुकानदार पहिल्यापासून इथं गेल्या अनेक वर्षापासून स्टॉलच्या माध्यमातून धंदा व्यवसाय करतायत त्यांना नक्कीच संरक्षण देण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून आणि मी देखील स्वतः किंवा आम्ही सगळी मंडळी करू. पण जर कुणी काही चुकीचं कृत्य केलं तर त्या बाबतीत आपण सगळ्यांनी एक विचारानं पुढे जायचं एवढा निर्णय नक्की करा. ठीक आहे ना. ऐका ना एक मिनिट. चीफ ऑफिसर तुम्हाला सूचना आहे पुढल्याही काही करताना मला लोकप्रतिनिधी या नात्यानं तुम्ही कल्पना द्यायची त्यानंतर ना पुढे हात घालायला द्यायचं त्यानंतर बघू. रेल्वेवाल्यांचं कोणी अधिकारी नाही झालेला. रेल्वेवाल्यांना जर कंपाऊंड घालायला गेले तर इतकं रोड बंद करून टाका. आज जायचं असं बंद करा. आपल्या मालकी जागा नाही बंद करून बघू. हा बाई पण आता जर आले कंपाऊंड घालायला आले तर तिथं फक्त जे काय करायचंय एकावरती जर उद्या वेळ आली तर एवढ्या वर्ष जागा दिली त्यांना जायला तरी फक्त आता 4 दिवस सांभाळून घ्या. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह 1 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.